तुला ते तुझ्या घरातला येडा बाबा माहितीये का? ओ नीट बोला. संकटाला पाठीशी उभा तू समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव कांचन दुधाळे. मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी लव्ह मॅरेज करण्याच्या हेतूने मी घरातून निघून गेले, पण त्या व्यक्तीने माझा विश्वासघात केला आणि व्यवहार केला. 4 पैशासाठी त्याने मला एका ठिकाणी विकले. त्याच रात्री एक व्यक्ती मला घ्यायला आला. मी त्याला ओळखत नव्हते, पण तो मला तिथून घ्यायला आला होता आणि तिथून पुढे आम्ही बस स्टँडवर आलो आणि जे काय झालं ते पहा. धन्यवाद दादा, मला या संकटातून तुम्ही बाहेर काढलात. माझे धन्यवाद काय करतेस? तुझ्या आईचे कर. तुझ्या आई सारखं बोंब बोंब करते. माझ्या लेकरावर लक्ष ठेवा, तिला कुठल्या चुकीच्या मार्गाला जाऊ देऊ नका, आणि गेली तर तिला जाऊन आणा. सगळ्यांचं रक्षण करा. म्हणजे तुम्ही आमच्या घरच्यांना ओळखता? तुझ्या घरच्यांना तर मी नाही ओळखत, पण तुझ्या अख्ख्या खानदानीला मी ओळखतो. अरे ते तुझ्या नावाने माझ्या समोर बोंब बोंब करतायत. काही पण करा, पण तिला माझ्या समोर आणा. आमच्या घरातल्या लेकरला आमच्या घरात आणा. काय चुकलं असेल तर आम्ही सांभाळून घेऊ म्हणतायत. अजून काय पाहिजे? मी आता खरं तर आई वडिलांच्या विरोधात जाऊन खूप मोठी चूक केली आहे. ते आता मला माफ करतील का नाही ते मला खरंच माहित नाही. बर, मला तिथनं पळवून आणताना तुम्हाला कोणी पाहिलं नाही का? मला पाहण्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये एवढी ताकद आहे का? अरे मला पाहण्यासाठी तुमचे कर्म चांगले पाहिजेत. लफडेबाज लोकांना आम्ही दिसत नसतो. लफडं नाही हो, माझं प्रेम होतं ते. मग तुझ्या आई बापाने जे केलं ते काय होतं? गेल्या लहानपणीपासून 18 वर्षापर्यंत त्यांनी तुला सांभाळलं. एवढं करताना कधी तुला विकलं तर नाही ना कुठं? मला त्यावेळी खरंच काही कळलं नाही. त्याच्या प्रेमात मला सगळं नको नको वाटत होतं, पण आता मला माझी चूक कळाली. तुम्ही आमच्या घराच्या जवळपास राहताय का? अगं तुम्ही जे घरात राहताय ना ते घर पण तुझ्या बापाला मी दिलंय. तुम्ही जे दररोज जेवण करताय ना ते पण तुम्हाला दररोज मीच देतो. आणि तुझी जी आई आहे ना दररोज जी नुसतं घरामध्ये रडते ते पण मला दररोज ऐकू येतं. रे बाबा डोक्याला ताप आहे नुसता तुमचा. म्हणजे तुम्ही आमच्या घराच्या मागच्या बाजूला राहता का चिटकून? तुला ते तुझ्या घरातला येडा बाबा माहितीये का? जे तुझी आई दररोज त्याला हाक मारते, दररोज त्याला पूजा करते. तुम्ही मानता का हो त्यांना? छे 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 छे. अशा बाबा लोकांचा आम्ही कधी मानत नाही आणि त्याला मी कधी मानणार पण नाही. ओ नीट बोला. माझी आई त्यांना खूप मानते आणि सगळेजण त्यांना स्वामी समर्थ म्हणतात. हा, कधी गरज पडली, इच्छा हवी असेल तर नामस्मरण करतो बघ, इच्छेपुरतं बर का. आणि कधी इच्छा नसली तरी पण कुठे दिसले गाडीवर वगैरे तर फक्त हात जोडतो बघ, ते पण बळजबरी. काही पुढे संकट येऊ नये म्हणून. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्हाला गरज पडली की त्यांना हाक मारतो. पण कधी कोणी मला विचारलं नाही बरं का. सॉरी, त्या बाबाला तुम्ही जेवले का, तुम्ही कसे आहेत. बिचारा ब्रह्मांड नायक. इच्छा असते त्याची, पण कधी कधी त्याला कोण विचारावं का असं मला वाटतं बरं का. मी सगळ्यांना सांगून सांगून थकलो. मी सगळ्यांना तेच सांगतोय, काय नुसतं स्वामी स्वामी करताय, काय देवदेव करताय. तो देव तुमच्या कामाला येतच नाही ना. आता मला सांग, तुला बाजारात विकत असताना तो बाजारात तुला वाचवायला आला का? नाही ना. मग कशाला करता नुसतं स्वामी 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 स्वामी? हो, तुमचं बरोबर आहे. नाही आले ते मला वाचवायला. मला पहिल्यापासून माहिती होतं, जे सगळ्यात जास्त देवदेव करतात ना त्यांना संकट येतात. त्यामुळे तर माझं असं झालं असणार आहे. त्यामुळे माझ्या आई वडिलांचे खूप मोठे भांडणं होतात सारखं. मी आईला सांगते बस कर त्या स्वामींना मानायचं, पण आई काय ऐकतच नाही. ए बाई, तुला घरी जायला उशीर होई ना, जा ना कोणाला तर फोन लाव. तुझ्या आई बाप नाही का तुला? आहेत की नाही? काय आहेत की नाही? आहेत ना, मग फोन लाव ना त्यांना. मी गेले आणि वडिलांना फोन लावला. वडील म्हणाले थांब, मी कोणाला तरी पाठवतो. मी परत येऊन बसले तर तोपर्यंत ते दादा काहीतरी गोटीसोबत खेळत बसले होते. अरे कांचना, तूच आहेस ना? हो, मीच आहे. अरे तुला काय अक्कल वगैरे काय आहे का नाही? सॉरी. अरे सगळे घरात रडतायत तुझ्यासाठी. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. अगं तुझ्या चुकीपायी आज मेलं असतं घरात कोणतरी. त्या दादांनी मला वाचवलंय. कोण दादा? कुठं बसलायत? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का काय? आता गप माझ्यासोबत चल, नाहीतर तुला इथून मारत नाही. आणि हे काय स्वामींची मूर्ती घेऊन बसलीस? स्वामींना असं कुठं पण घेऊन जातात काय? अहो पण मी ठेवलंच नाही. काय ठेवली नाही म्हणते? चल आता गप घरी. सगळं कळा लागलंय मला. माझ्या चुकीच्या कर्माचं फळ मी भोगले होते, पण आईच्या भक्तीने मला वाचवलं. म्हणजे स्वामी समर्थांनी मला वाचवलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.